सद्गुरू श्री बाळूमामांच्या नावानं चांग भलं. काही गोष्टी अशा असतात की जे आपलं भाग्य उजळतात, त्या चुकून कोणालाही देऊ नये. प्रिय बाळूमामा भक्तांनो, तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. तर त्या वस्तू अशा कोणत्या वस्तू आहेत की त्या कोणालाही देऊ नये, तर त्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. अशा काही वस्तू असतात की ज्या दुसऱ्यांना दिल्याने आपले नशीब, आपले भाग्य त्यांनाही जाते. त्यामुळे आपली जवळची मैत्रीण असू द्या, जवळची नातेवाईक असू द्या, कोणीही असू द्या, त्यांना या वस्तू चुकूनही देऊ नका. पुढील पहिली वस्तू आहे ती महिला वर्गाशी संबंधित आहे. ती पहिली वस्तू म्हणजे आपल्या पायातील जोडवे. आपल्या पायातील जोडवे हे कधीही चुकूनही दुसऱ्या मुलीला, दुसऱ्या स्त्रीला घालायला देऊ नये. त्याचे कारण असे की जोडवे हे आपल्या लग्नाशी संबंधित असते. आपला विवाह होतो तेव्हा जोडवे असू देत, मंगळसूत्र असू देत किंवा आपल्या हिरव्या बांगड्या असू देत, त्या आपल्याला तेव्हा घातल्या जातात. मग ते आपल्या सौभाग्याचं लेणं असतं. त्यामध्ये महालक्ष्मीची कृपा असते. तर हे दागिने कोणत्याही स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला वापरायला देऊ नयेत. त्यामुळे लक्ष्मीची कृपा कमी होते. पती पत्नीमध्ये वादविवाद सुरू होतात आणि काही घटना घटस्फोटापर्यंत जातात. त्यामुळे जर घरामध्ये आणि पती पत्नीमध्ये सुख शांती हवी असेल तर आपलं सौभाग्याचं लेणं चुकूनही कोणाला देऊ नका. तर पुढील वस्तू आहे, मराठी परंपरेनुसार आपल्या बऱ्याच सणामध्ये झाडूची पूजा केली जाते. तर झाडू हा चुकून सुद्धा दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे शेजारच्यांना थोड्या वेळासाठी का होईना अजिबात देऊ नका. कारण माता लक्ष्मीची कृपा आपल्या झाडूमध्ये असते. आपण त्या झाडूने आपले घर स्वच्छ करतो. तुम्हाला जर झाडू द्यायचाच असेल तर सूर्योदयापूर्वी एखाद्या शुभ दिनी मंदिरामध्ये अर्पण करावा. त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते. तर मामा भक्तांनो, शेवटची अशी एक गोष्ट आहे की ती तुम्ही कधीच कोणालाही देऊ नका. नाहीतर तुमच्या जवळची सुख संपत्ती त्या समोरच्या व्यक्तीला जाते. तर ती वस्तू आहे, धर्मशास्त्रामध्ये, वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये असे समजते की जर आपण मंगळवारच्या दिवशी एखाद्याला पैसे उसने दिले तर ते परत मिळण्याची संभावना खूपच कमी असते. त्यामुळे कधीच कोणाला पैसे देताना मंगळवारच्या दिवशी देऊ नयेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.